आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। आज दिनांक 15 मे 2026 रोजी शिंदखेडा येथील विजासनी मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आणि शासकीय योजनांचा महामेळावा जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, प्रांत अधिकारी शिरपूर डॉक्टर शरद मंडलिक यांच्या आदेशानुसार तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ भाग शिंदखेडा तर्फे पार पडला। कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती जया आव्हाड, ग्राम महसूल अधिकारी परमाळ यांनी केली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार श्री नितीनजी देवरे साहेब होते, तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून श्री विजय गोस्वामी, नायब तहसीलदार श्री श्रीकांत फगणेकर, मुख्याधिकारी शिंदखेडा नगरपंचायत श्री रमेश नेतनराव, गटविकास अधिकारी शिंदखेडा, गट शिक्षणाधिकारी DS सोनवणे, पाणी पुरवठा सभापती प्रतिनिधी दादा मराठे, विश्वनाथ पाटील, गिरीश देसले, परसाळमळ सरपंच श्रीमती नगराळे, नगरसेविका शीतल सोनवणे, ज्ञानेश्वर सकट, संदीप राजपूत तसेच सर्व शिंदखेडा नगरसेवक आणि इतर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करीत दीप प्रज्वलन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। महसूल विभाग, कृषी विभाग, पुरवठा विभाग, आरोग्य विभाग, बचत गट विभाग, ग्रामविकास विभाग, एक खिडकी कक्ष, संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना विभाग, महावितरण विभाग, नगरपंचायत विभाग आणि पशुवैद्यकीय विभाग अशा सर्व शासकीय योजनांचे 345 दाखले वाटप करण्यात आले। बऱ्याच शासकीय योजनांचे समस्या सोडवण्यात आल्या। कृषी विभागातून चावी देऊन ट्रॅक्टर लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले। यावेळी तहसीलदार नितीन कुमार देवरे, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, गटविकास अधिकारी रमेश नेतनराव यांनी विविध शासकीय योजना आणि लाभ याबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी श्री मनोज गोसावी, मंडळ अधिकारी तामथरे यांनी केले। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंडळ अधिकारी शिंदखेडा मोहन पगार, शिंदखेडा मंडळातील ग्राम महसूल अधिकारी शिंदखेडा प्रमोद पाडणे, ग्राम अधिकारी वरुळ श्रीमती प्रज्ञा राजपूत, ग्राम अधिकारी पाटण रजी अली सय्यद, ग्राम अधिकारी परसाळमळ जया आव्हाड, ग्राम अधिकारी चिरणे समीक्षा पवार, ग्राम अधिकारी भटणे सोनाली कुंभार तसेच मंडळातील सर्व पोलीस पाटील आणि महसूल सेवक यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच शिंदखेडा तालुक्यातील इतर गावचे ग्राम महसूल अधिकारी देखील उपस्थित होते आणि मंडळ भागातील गावाचे सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते। प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आपण आयोजित करतो। महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर करणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान या अंतर्गत आज आपल्या शिंदखेडा मंडळात छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिर याचे आयोजन करण्यात आले आहे। या अभियानाचा मुख्य हेतू सामान्य जनतेचे प्रश्न सुटावेत, शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वांपर्यंत पोहोचावा आणि प्रशासन व जनता यांच्यातील दुवा अधिक घट्ट व्हावा यासाठी करण्यात आलेला आहे। या शिबिरामध्ये एकूण 15 महसुली सेवांचा लाभ मिळणार आहे। त्यापैकी 7-12 मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल साक्षरते 7-12 व आठवण उत्तरे, उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र वाटप, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभार्थी यांना प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचे दाखले वाटप, तसेच ॲग्रिस्टॅक व PM किसान योजना व इतर सर्व योजनांचा यात सहभाग आहे। आज इथे एकूण 8 स्टॉल लावण्यात आलेले आहेत। ते कृषी विभाग, आरोग्य विभाग, पुरवठा विभाग, ग्रामविकास विभाग, एक खिडकी कक्ष, सातबारा व फेरफार महसूल विभागातर्फे उत्पन्न, संजय गांधी योजना व इंदिरा गांधी विधवा योजना या सर्व योजनांचे इथे स्टॉल लावण्यात आलेले आहे। तरी सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे, सर्वांनी येथील सर्व स्टॉलचा मदतीने आपले काही प्रश्न असतील, शंका असतील त्याचे निरसन करावे। धन्यवाद। महाराजस्व अभियानानिमित्त 2-3 माझे स्वतःचे अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे। सर्व अधिकारी वर्गाने तुम्हाला सांगितलं की महाराजस्व अभियानाची रूपरेषा काय आहे किंवा महाराजस्व अभियान जे आहे ते नागरिकांसाठी आपण चालवत आहोत हे जरी सगळ्यांना माहीत झालं असेल
तरी महाराजस्व अभियानामुळे नागरिकांच्या जीवनामध्ये फार असा मोठा बदल होताना दिसत आहे. बऱ्याचशा नागरिकांनी जेवढेही आपले शिबिर झाले त्या प्रत्येक शिबिरादरम्यान आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की बा आम्हाला भरपूर फायदे झाले, आम्हाला योजनांचे लाभ मिळाले. मित्रांनो, आपल्या शिंदखेडा मतदारसंघाचे माननीय आमदार महोदय तसेच राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री, आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या तालुक्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी हिरिरीने सहभाग घेऊन अतिशय उत्तम असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत. त्यामुळे सर्व मंडळ अधिकारी, तलाठी आणि सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, कोणत्याही संस्थेमध्ये किंवा कोणत्याही घटकामध्ये जोपर्यंत सर्व टीम एकोप्याने काम करत नाही तोपर्यंत कोणताही कार्यक्रम हा यशस्वी होत नाही किंवा कोणतीही संस्था ही यशस्वी होऊ शकत नाही. या ठिकाणी मी खरोखर आमचे जे मंडळ अधिकारी आहेत, आमचे तलाठी आहेत, त्यांचं मनापासून कौतुक करतो की सर्वांनी आतापर्यंत जवळपास 17 मंडळामध्ये 11 आपले शिंदखेड्याचे आणि अप्पर दोंडाईच्या मध्ये 6 मंडळ असे 17 मंडळामध्ये 17 कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या पार पडलेले आहेत. प्रत्येक मंडळामध्ये अशी चढावट लागलेली होती की बा माझा कार्यक्रम चांगला होतो, मी जास्तीत जास्त योजना वाटप करतो, ती दुसरं मंडळ अधिकारी करतात. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम असा कार्यक्रम पार पडलेला आहे. आज जरी समारोपाचा कार्यक्रम असला म्हणजे बा आज समारोप झाला महाराजस्व अभियानाचा आणि तुम्ही पण मोकळे आणि आम्ही पण मोकळे म्हणजे वारंवार लोक फिरवत राहायचे आणि उद्या या परवा या असा प्रकार अजिबात होणार नाही. मित्रांनो, शिंदखेडा तालुक्यामध्ये मी ऑक्टोबर 2025 मध्ये रुजू झालो होतो आणि बरेचसे बदल या सर्व लोकांच्या सहकार्यामुळे, नागरिकांच्या सुद्धा सहकार्यामुळे आपण करू शकत आहोत. मित्रांनो, एक माझा अनुभव या ठिकाणी मला राबवण्यात आलं होतं. या अभियानाचा शुभारंभ या तालुक्याचे भारतीय विद्यार्थी लोकप्रिय आमदार तसेच कॅबिनेट मंत्री पणन व राजशिष्टाचार माननीय भाऊसाहेब राव आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण शिंदखेडा तालुक्यात असलेल्या 18 मंडळामध्ये हा कार्यक्रम यशस्वीरित्या आपण राबवला आणि कौतुकास्पद असं वाटते की प्रत्येक मंडळात याला असा उत्कृष्ट असा प्रतिसाद आपल्याला मिळाला. लोकांनी जी प्रशासनावर जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास आम्ही यापुढे टिकून राहू. महसूल विभागाच्या अधिपत्याखाली समाविष्ट झालेले सगळे डिपार्टमेंट, तो कृषी विभाग असेल, आमची पंचायत समिती असेल, शिक्षण विभाग असेल, सगळ्या विभागांनी सुद्धा या अभियानामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे कौतुकाची गोष्ट अशी की या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधींनी सुद्धा या अभियानाला अतिशय कुठलाही कार्यक्रम जर म्हटला तर लोकप्रतिनिधीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जनतेच्या सहकार्याशिवाय हे अभियान आम्ही पुढे करू शकलो असतो. मी या अभियानातल्या जवळपास 90% कार्यक्रमाला स्वतःहून उपस्थित राहिली आणि त्या लोकांचा जे लाभार्थ्यांचं समाधान आहे, खरोखरच ते समाधान शिबिर आपण या ठिकाणी आपल्या तालुक्यात राबवलेलं आहे. एखाद्या किरकोळ म्हणा किंवा मोठ्या कामासाठी म्हणा, ज्या शासकीय कार्यालयाला ज्या काही चक्रा आपल्या होतात त्या चक्रा थांबवण्यासाठी हे अभियान आपण आयोजित केलं होतं. पण मित्र लक्षात ठेवा, हे अभियान कालावधी जरी आज शेवटचा या समारोपीय शिबिराचा जरी आपला असला, पण याच्या पुढे सुद्धा तुम्हाला कुठलीही प्रशासकीय सेवा ही अतिशय जास्त तुम्हाला त्रास न होता ही दिल्या जाईल याची ग्वाही मी या मंचावर तुम्हाला देतो. सर्व विभागांमार्फत नागरिकांसाठी विविध योजना राबवण्यात येतात, त्यातून त्यांना लाभ देण्यात येतो. त्याच अंतर्गत त्याच धर्तीवर शासनाने फेब्रुवारी महिन्यात एक GR काढला
त्यामध्ये महसूल विभाग व इतर विभागासंबंधित 15 सेवा या एका छताखाली सर्व नागरिकांना देण्यात याव्यात यासाठी महाराजस्व अभियान राबवण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आपल्या तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये कार्यक्रम यादी घेण्यात आलेली आहे आणि आजचा माझ्यामध्ये हा समारोपाचा कार्यक्रम आहे जो तालुक्याच्या मुख्यालयात शिंदखेडा नगरपंचायत दलित होत आहे. या प्रसंगी मी आपल्याला इतकं सांगेन की शासनाची भूमिका ही लोककल्याणकारी राज्याची आहे. हे आपल्यासाठी शासन आहे आणि त्या योजनेचे लाभ घेण्यासाठी ही सगळं खटाटोप चालू आहे. तरी नागरिकांनी देखील या योजनेची माहिती करून घ्यावी. त्यात आपल्याला काय लाभ आहे, आपण यात पात्र आहोत अपात्र याची माहिती करून घ्यावी आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ उठवावा जेणेकरून शासनाचं हे अभियानाचं उद्दिष्ट सफल होईल. तरी या शिंदखेडा न्यूज साठी मुख्य संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.